विनम्र अभिवादन करतो। तसेच आदरणीय भिक्खू संघाला सुद्धा मी दिलवार वंदन करतो। आज या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले आमचे मोठीच्या तालुक्याचे काँग्रेसचे नेते आदरणीय बबनरावजी दाभेराव, आदरणीय बंधू नागपुरे, रोहितजी सोळंके, आमचे नातेवाईक, सांगायचं एवढंच आहे, राजकारणावर बोलू शकत नाही, पण ज्या ठिकाणी दर्यापूर तालुक्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये आपला बौद्ध समाज हा सतर्क झाला आणि त्या ठिकाणी बळवंत भाऊला सुरुवातीला आमदार घडवलं, तिथे काँग्रेसनं तिकीट दिली, काँग्रेस राष्ट्रवादीचे मतं बौद्ध समाजानं त्या ठिकाणी पाहिलेला सीट पडली, भाऊ आमदार झाले, धम्माला राधासाहेब लागला। यानंतर खासदारकीचं आता नुकताच इलेक्शन झालं, महाविकास आघाडीमधून भाऊला तिकीट भेटली, तिन्ही पक्षांना मतदान दिलं, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि सेना, आणि आपल्या बौद्ध समाजानं त्या ठिकाणी 2.5 लाख मताची पाहिलेला सीट भरली आणि भाऊ त्या ठिकाणी खासदार झाले। हे कशामुळे झाले? हे समाज जागृत झाल्यामुळे झाले, समाजानं साथ दिली म्हणून झाले। आज जर भाऊला जर तिथं समाजाची साथ लाभली नसती तर तिथं बीजेपीची नवनच राणा हे खासदार असली, म्हणजे आपण विकासापासून वंचित राहिलो असतो। बाबासाहेब म्हणतात, तुम्हाला जर तुमच्या धर्माचा समाजाचा जर विकास करायचा असेल तर तुमच्याकडे प्रामुख्याने 3 गोष्टी असल्या पाहिजे। पहिलं म्हणजे शिक्षण, दुसरं म्हणजे तुमची आर्थिक संपत्ती आणि तिसरं म्हणजे तुमच्या सत्तेमध्ये वाटा। आपली शिक्षणामध्ये चांगली प्रगती झालेली आहे, संपत्तीमध्ये आपली चांगली प्रगती झाली आहे, मनाला खंत वाटते, फक्त आपला राजकीय वाटा हा कमी आहे। सांगायचं एवढंच आहे की या दर्यापूर आपल्या मुर्तियापूर मतदारसंघामध्ये भाऊ या ठिकाणी बौद्धांचं 70,000 मतदार आहे। 2 तालुके आहेत, बार्शीटाकळी आणि मुर्तियापूर, या ठिकाणी दोन्ही तालुका मिळून 70,000 एवढं बौद्धांचं मतदान आहे। आणि ज्या दिवशी बौद्धांचं मतदान होते 65 ते 67% आकडेवारी होते, म्हणजे आमचं 45 ते 47,000 एवढं अवाढव्य मतदान या ठिकाणी आहे। पण जेव्हापासून भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून सुद्धा भाऊ या ठिकाणी बौद्ध समाजाचा आमदार झाला नाही। याचा कधी आपण विचार केला का? नाही केला। का नाही केला? की आपण त्याची गंभीर्याने कधी घेतलं नाही। आणि बाबासाहेब म्हणतात, तुम्हाला जर तुमचा विकास करायचा असेल, धम्माचा जर विकास करायचा असेल, त्याला राधासाहेब असणं अत्यंत आवश्यक आहे। कारण जसे बळवंत भाऊ दर्यापूरला आमदार झाले, खासदार झाले, त्यांनी सर्व बहुजन समाजाचा विकास करणं चालू लावला, विहार बांधणं चालू केले आणि गोरगरिबाचे कल्याणकारी कामं त्यांनी चालू केले। हे कार्य कशामुळे झाले? ते त्या ठिकाणी ते पदावर पोहोचले म्हणून। तर ते शेवटी एकच सांगतो 2 मिनिटात मी, की या ठिकाणी बळवंत भाऊ आता जे विलक्षण झालं, प्रामुख्याने 3 पक्ष, तुम्ही आम्ही सर्व कुकरचं बटन दाबलं, आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना यांना आपण 52,400 मतदान दिले आणि महाविकास आघाडीमधून भाऊ डॉक्टर अभय पाटील यांना 64,700 मतं भेटले आणि बीजेपी मधून धोत्रे साहेबांना 72,745 मतं भेटले। त्या 52,000 आपले भोसऱ्याचे 45,000 मतं आहेत आणि इतर समाजाचे फक्त 7,000 मतं आहेत, जे पक्षाचे पदाधिकारी आहेत किंवा पक्षाचे सदस्य आहेत, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आहेत, आणि त्यातली 45,000 मतदान हे तुमचं आणि आमचं आहे। मला एक सांगा की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जे 52,000 मतं घेतले, त्यांच्यापेक्षा असा कोणता श्रेष्ठ बौद्ध आहे का जिल्ह्यातली की तो 52,000 53,000 मध्ये कन्वर्ट करीन, 53,000 मध्ये कन्वर्ट करीन? आहे का कोणी? नाही आहे। आपण जर आपले सगळे मतं जर समजा आपण जर येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर पक्षाला दिले तर 52,000 एवढा आपण जाऊ का? नाही जाऊ। आणि इथं आमदार व्हायला मतं किती लागतात? जवळपास 75,000 ते 80,000 मतं लागतात। आपण जर आपल्या पक्षाला जर मतदान केलं तर या ठिकाणी परत बीजेपीचा आमदार हा 5 वर्षे आपल्यावर राज केल्याशिवाय राहणार नाही। गेल्या 3-5 वर्षापासून तो राज करत आहे की ज्यांचं 150 सुद्धा मतदार या मतदारसंघामध्ये नाही आहे। आपलं एवढं अवाढव्य मतदान असून आपला या ठिकाणी आमदार नाही आहे। जे कार्य दर्यापूरमध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये घडलेलं आहे, आपल्याला करायचं काय आहे? आपल्याला आपला पक्ष संपवायचा नाही आहे, आपल्या पक्षाच्या विरोधात जायचं नाही आहे, पण गणित समजून घ्यायचं आहे। आपण जर आपल्या पक्षाला मतदान केलं तर आपण 52,000 वर जाऊ शकत नाही, परत बीजेपीचा 72,000 ते 75,000 मतं घेऊन आमदार आपल्या 5 वर्ष मानगुरू बसणार आहे। म्हणून आम्ही सर्व धम्मप्रचारकांनी एक टीम बनवली आणि याचं नियोजन केलं आणि सम्राट भाऊला आम्ही विनंती केली की तुम्ही महाविकास आघाडीमधून तिकीट घ्या। या महाविकास आघाडीकडे 64,700 मतं आहेत आणि आपल्या बौद्धाचे
हे 45 ते 47,000 मतदान आहे. त्यातलं 5,000 जरी मतदान आपण आपल्या पक्षाला दिलं, जे पक्षाचे समजा निष्ठ राहतात त्यांना ते मतदान करावं लागते. तर तुमच्या मनासारखे हे 40,000 मतं आपण निवडून आहोत, ज्यांना आपल्याला फक्त समाजाचा विकास पाहिजे, विकास पाहिजे. आपण जर 40,000 मतं जर बोलतायचे तर सम्राट भाऊच्या पाठीमागं लावले आणि त्यांच्याकडे 64,000 मतं, 1,04,000च्या वर मतदान होते आणि उद्याचे सम्राट भाऊ हे 25,000 ते 30,000 मताची आघाडी घेऊन आमदार बनतात, विधानसभेत जातात. हे कशासाठी सांगतो मी तुम्हाला? आजपर्यंत जे त्यांनी करोडो रुपये दान केलेलं आहे भाऊ, जवळपास 4 ते 5 वर्षांनी त्यांनी 5 ते 6 करोडचं दान केलेलं आहे. मी त्यांच्या रात्री सोबत असतो. विहाराचे विहार बांधलेले आहे, ज्या विहारामध्ये मूर्त्यांनी त्या विहारामध्ये 50-50 हजाराच्या मूर्ती आणल्या. तिथं लाऊडस्पीकरचे संच दिले, तिथं लाऊडस्पीकर संच दिले. मुख्या पाण्याच्या जनावरांसाठी पिण्याचे 80 हजाराचे हौद बांधले. आमच्या नागपुरी सर्कलमध्ये 400 ते 500 लोकांच्या दारू सोडून आणल्या, पुण्याला पाठवून जवळपास 18 ते 20 लाख रुपये खर्च आला. आणि त्यावेळेस मी माझ्या जीवनामध्ये वयाच्या 52 वर्षा माणूस पाहिला की देशी ते पाठवतं काय, एक किल्लू सुद्धा न पाजणारा माणूस त्या ठिकाणी स्वतःचं सुद्धा मतदान नसताना 4,500 मतं घेऊन तिथं सदस्य बनला. आणि निसर्गाची किमया पहा, त्या ठिकाणी एकटा येऊन अनपोज हा तिथं सभापती झाला. समोरच्या पक्षाचा फॉर्म चुकला. ही कशाची किमया आहे? ही निसर्गाची किमया आहे. त्यांच्या पुण्यकर्माचं हे फलित आहे. आज तुम्ही आपण सर्व आलो, हे कशापोटी आलो? सम्राट भाऊच्या प्रेमापोटी. सरते शेवटी एकच सांगतो की आपण सर्वांना एकच विचार करायचा आहे की तो माणूस काय त्यांच्या घरी काही शापपणा नाही, ते खेळता कोटीतली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांचे लेऊट आहे. पण कुठपर्यंत पिण्याचं पाणी सुद्धा एक दिवस आपल्या घरचं संपते, एक दिवस ते कुठपर्यंत समजा पैसा पुरवतील. पण त्यांना जर आपण जर तिथं जर महाराष्ट्राच्या जर विधान भवनात जर पाठवलं तर तिथं सत्तेची चाबी ते त्यांच्या हाती लागणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये नमूद केलं, बजेटच्या 20% निधी हा एसटी साठी राखीव आहे, दलितासाठी राखीव आहे, जो लाखात नाही तर करोडोमध्ये आहे. त्या ठिकाणी जर आपण त्यांना पाठवलं तर तुमचा आमचा सर्वांचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच सांगतो. आणि सर्वांनी सम्राटसाठी हात वरती करून त्याचा करूया. या ठिकाणी मी विनंती करतोय की त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात जगेल तर या समाजाच्यासाठी, मी मरेल तर या समाजाच्यासाठी, जगेल तर या समाज